हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप शिरसे, राठोड एमपीएससी अकॅडमी, श्रीनगर, नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य ही संकल्पना सुरुवात केली आहे. त्याच्यावर एक आपण प्राथमिक लेक्चर घेतलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मागील लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य असेल, निरपेक्ष दारिद्र्य असेल, हे थोडक्यामध्ये समजून घेतलेलं आहे. आणि सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचे, निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचे काही इंडिकेटर्स आहेत, काही निर्देशांक आहेत. तर ते आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण निरपेक्ष दारिद्र्य कसं मोजतात, त्याचे कोणते कोणते इंडिकेटर्स आहेत ते पहिल्यांदा पाहू. नंतर मग सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचे इंडिकेटर्स कोणते आहेत ते पाहू. आणि मग नंतर पुढच्या लेक्चरमध्ये दारिद्र्यासंबंधी जे काही नियोजन आयोगाच्या समिती असतील किंवा तज्ज्ञ कार्यगट असतील याबद्दल माहिती नंतर घेऊ आपण. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये बहुतांश करून विकसनशील देशामध्ये, अविकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजतात. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय याबद्दल माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण 3 प्रकारचे इंडिकेटर्स आहेत. ते म्हणजे पहिलं GHI ग्लोबल हंगर इंडेक्स, दुसरा आहे HCR हेड काउंट रेशो, हा दुसरा आहे. आणि तिसरं किंवा या ठिकाणी मी 2 दिलेत, ॲक्च्युली या 2पैकी आजच्या टायमाला एकच आहे, पण पूर्वी एक आणि आता एक असं आहे. ते हे HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, जो 1997 पासून 2010 पर्यंत लागू होता. आणि मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स जो 2010 पासून आजही चालू आहे. तर हे असे एकूण टोटल 4 कन्सेप्ट आहेत, पण एकमेकाला हे लिंक आहेत. म्हणून आपण हे कन्सेप्ट पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये जेवढं होईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल हंगर इंडेक्स उपासमार मोजण्याचं काम करतं. HCR जे आहे ओव्हरऑल दारिद्र्य मोजतं, हेड काउंट रेशो. ठीक आहे. MPI म्हणजे दारिद्र्याचे अनेक अंग असतात, ते मोजण्याचं काम MPI करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, भले हे 3 इंडेक्स असतील तरी आजच्या लेक्चरमध्ये आपण MPI पाहण्याचं काम करू. पहिल्यांदा MPIच्या नंतर मग जर वेळ मिळाला आपल्याला आजच्या लेक्चरमध्येच तर GHI घेऊ आणि नंतर हेड काउंट रेशो तर पाहणारच होतो आपण. चला तर मग पाहूया आज आपण MPI बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. विद्यार्थी मित्रांनो, हा इंडेक्स येण्याच्या पूर्वी भारतामध्ये 1997 मध्ये म्हणजे 1996 मध्ये ॲक्च्युली 1996ची माहिती मोजण्यात आली. आणि 97च्या जे काही HDI आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे 1990 पासून मोजला जातो HDI, आणि UNDP हे मोजण्याचं काम करते. तर विद्यार्थी मित्रांनो, 1997च्या HDI मध्ये पहिल्यांदा HPI जाहीर करण्यात आला. याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे, HPI कधी सुरू झालेला आहे, किंवा MPIच्या पूर्वी कोणता इंडेक्स मोजला जायचा, किंवा MPIनी कुठल्या इंडेक्सची जागा घेतलेली आहे, असा प्रश्न राजसेवा पूर्व किंवा कंबाईन किंवा STI मेन्स किंवा राजसेवा मेन्सला प्रश्न आलेला आहे. तर ध्यानात ठेवा, HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997च्या HDI मध्ये जाहीर करण्यात आला. आणि याच्यासाठी जे काही आयाम आहेत, म्हणजे मोजण्यासाठी जे काही त्याला आयाम असतात, तर ते आयाम कोणते आहेत, तर ते डायमेन्शन जे आहेत ते HDIचे जे डायमेन्शन आहेत, HDIचे जे काय आयाम आहेत तेच आयाम आहेत. जसं की आरोग्य असेल, आरोग्यामध्ये आयुर्मान येतं, याबरोबर शिक्षण असेल किंवा त्यालाच ज्ञानाची सुगमता असं म्हणतात, आणि त्याच्यानंतर राहणीमान जे आहे हे HDIचे आयाम आहेत 3. तर ॲक्च्युली तेच आयाम जे आहेत ते HPIला आहेत. फरक एवढा आहे की HDIमध्ये जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये शालेय शिक्षण वर्ष आणि पटनोंदणी वगैरे या गोष्टी धरल्या जातात, आणि HPIमध्ये शिक्षणामध्ये साक्षरता मोजली जायची 1997 मध्ये. हा एक फरक सोडला तर HDI आणि HPIचे आयाम सारखेच होते. HPI मोजला जायचा, पण HPI परिपूर्ण नसल्यामुळं त्याची जागा जी आहे ते 2010 मध्ये घेतली, ते म्हणजे MPIने मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. UNDP आणि OPHI, ठीक आहे, OPHI ऑक्सफोर्ड पॉवर्टी ह्युमन इंडेक्स जो आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जो आहे, या दोघांच्या माध्यमातून हे मोजण्याचं काम जे आहे ते केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, MPIचे अनेक अंग आहेत, म्हणजे दारिद्र्याचे अनेक अंग असल्यामुळे MPIच्या माध्यमातून मोजले जातात असं या ठिकाणी सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, UNDP जे आहे ते युनोचं एक विंग आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम असेचं फुल फॉर्म आहे. HDI मोजण्याचं बेसिकली काम करतं, आणि त्या माध्यमातून MPI पण जे आहे ते आपल्या HDIमध्ये त्याला जागा देण्याचं काम जे आहे ते करतं. विद्यार्थी मित्रांनो, MPI मोजत असताना त्यासाठी त्याचे आयाम आहेत, त्याचे 3 आयाम आहेत. पहिलं आरोग्य आहे, दुसरं शिक्षण आहे किंवा ज्ञानाची सुगमता, शिक्षण एकच आहे, आणि तिसरं आहे राहणीमान. ठीक आहे, म्हणजे 3 आयाम आहेत MPIचे, आणि त्या आयामाला हे करणारे 10 निर्देशक आहेत त्याचे.
3 आयाम आणि 10 निर्देशक जे आहेत ते आपल्याला MPIचे पाहावयास मिळतात. तर आपण त्याला सविस्तर समजून घेऊ. पहिला आयाम आहे आरोग्य, हेल्थ. आरोग्याला जे आहे तर विद्यार्थी मित्रांनो 1/3 जे आहे, 1/3 काय जे आहे ते भारांश देण्यात आलेला आहे. त्याला भारांश मीन्स वेटेज देण्यात आलेला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की 100% 33% जे आहे ते वेटेज कशाला दिलेलं आहे, आरोग्याला. 33 म्हणा किंवा 33.33 म्हणलं तरी चालतं. 33.33% जे आहे ते वेटेज कशाला दिलेलं आहे, आरोग्याला दिलेलं आहे. 1/3 म्हणा किंवा 33.33% भारांश जे आहे ते आरोग्याला मिळालं आहे. आरोग्यामध्ये काय मोजलं जातं, तर आरोग्यामध्ये न्यूट्रिशन, पोषण आणि बाल मृत्यू दर ह्या 2 गोष्टी मोजल्या जातात. आणि पोषणला वेटेज किती दिलेलं आहे, 1/6. लक्षात ठेवा, 1/6, 1/6 वेटेज दिलेला आहे पोषणला. आणि बालमृत्यूला सुद्धा 1/6. लक्षात ठेवा, या वेटेजवर क्वेश्चन विचारला जातो, कशाला किती वेटेज दिलेला आहे. दोघाला 1/6 वेटेज दिलेला आहे या ठिकाणी. आता पोषण म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. कोणाकोणाला चांगल्या प्रकारे लहान मुलांना किंवा सर्व लोकांना खायला मिळते, जसं की ॲपल असेल, ज्यूस असेल किंवा चांगलं खाणंपिणं असेल, भाजीपाला असेल, दूध असेल, तूप असेल, नॉनव्हेज असेल, अंडे असतील, हे सगळ्या गोष्टी पोषण देणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मग हे कोणाला चांगलं फूड मिळते त्याच्यावर पोषण आहे. आणि जसं पोषण चांगलं राहील आईवडिलांचं, लेकराचं, तसं जे काय आहे ते बालमृत्यू पण कमी राहील. ठीक आहे, पोषण जर चांगलं होत असेल लेकरांचं म्हणा तर बालमृत्यू कमी राहील. म्हणजे पोषणवर डिपेंड आहे बालमृत्यू. तर पोषण चांगलं तर बालमृत्यूसुद्धा काय राहील, कमी राहील. आणि याच्या प्रकारे हे 2 जर गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर त्या देशाचं आरोग्य जे आहे ते आरोग्य चांगलं राहील, असा त्याचा अर्थ आहे. याच्यानंतर दुसरं जे आयाम आहे ते म्हणजे शिक्षण, एज्युकेशन आहे. याला सुद्धा वेटेज जे आहे ते 1/3 म्हणजे किती, जवळपास 33.33% एवढंच वेटेज दिलेलं या ठिकाणी दिसून येते. आता शिक्षण जे आहे या शिक्षणाला मोजायचं कसं, तर शालेय शिक्षणातील वर्ष आणि शालेय उपस्थिती या 2 गोष्टी या ठिकाणी ध्यानात घेतल्या जातात. याला पण वेटेज किती दिलेलं आहे, शिक्षणाला 1/6 आणि शालेय उपस्थिती याला सुद्धा 1/6. शालेय शिक्षणातील वर्ष म्हणजे भारतातले जे काही विद्यार्थी, जे काही लोक आहेत ते नेमकं किती वर्ष शिक्षण घेतात, त्याच्या शिक्षणाची वर्षे किती आहेत, 18 वर्षे, 17 वर्षे, 20 वर्षे, हे ध्यानात घेतले जातात. आणि त्याच्यानंतर शालेय उपस्थिती जी आहे, शालेय उपस्थिती म्हणजे पटनोंदणी, याचा मिनिंग असा आहे की किती विद्यार्थी जे काही ॲडमिशन तर घेतात, म्हणजे शाळेमध्ये नाव तर नोंदणी केली जाते पण ॲक्च्युली प्रत्यक्षात ते शाळेमध्ये येतात का, शाळेमध्ये प्रत्यक्षामध्ये हजर राहतात का, किंवा शाळेच्या बाहेर नाव शाळेमध्ये टाकतात आणि हजर शाळेच्या बाहेर राहतात, असे किती विद्यार्थी. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, याचा मिनिंग असा आहे की शालेय बाह्य उपस्थिती जी आहे, म्हणजे शाळेच्या बाहेर जे लोक जास्त राहतात विद्यार्थी, त्यांना शाळेच्या बाहेर उपस्थित न राहता त्यांनी शाळेत उपस्थित राहिलं पाहिजे. याचं प्रमाण किती आहे ते इथं बघितलं जातं. ठीक आहे, म्हणजे 100 जण ॲडमिशन घेतात तर त्या 100 जणांपैकी समजा 90+ लोक जर विद्यार्थी जर समजा शाळेमध्ये हजर राहत असतील तर खूप चांगलं मानलं जातं ते. म्हणजे 10 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ॲडमिशन तर घेतलं आहे मात्र ते शाळेमध्ये येत नाहीत. तर शालेय उपस्थिती दोघाला भारांश तेवढाच दिलेला आहे. या 2 गोष्टीमधून काय कळतं, एज्युकेशन कसं आहे ते कळतं. आणि या दोन्ही गोष्टी म्हणजे शालेय उपस्थिती जास्त आहे, शिक्षणाचे वर्षे जास्त आहेत, प्रत्येकजण जे आहे ते ग्रॅज्युएट होऊन जातो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होऊन जातो. या 2 गोष्टी चांगल्या असतील तर देशाचं एज्युकेशन चांगलं राहील. एज्युकेशन चांगलं राहील तर साक्षरता चांगली राहील, आणि साक्षरता चांगली राहील तर लक्षात येऊन जाईल तुम्हाला की त्या देशाचं जे काय आहे ते ऑटोमॅटिकली पॉवर्टी जो आहे तो पॉवर्टी घटतो. कारण शिक्षण घेतल्यावर मला वाटतं की पॉवर्टी रूप आहे शिक्षण हा सुद्धा आहे, आणि शिक्षणानंतर मग त्याला काम पण मिळालं पाहिजे, तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे. पण शिक्षण घेतला व्यक्ती काही ना काहीतरी कमवतोच, हे मुद्दा वेगळा. याच्यानंतर तिसरा आयाम आहे ते म्हणजे राहणीमान, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड. याला पण वेटेज जे आहे ते तेवढंच दिलेलं आहे, ते म्हणजे 33.33%. तिघाची बेरीज केली तर ते 100% होऊन जाते. तर या ठिकाणी वेटेज 1/3 दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आयाम जरा जास्त येतात. राहणीमान, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड पण बघितलं जातं. बघा इंधन जे आहे, इंधनाला किती दिलं आहे बघा, 1/3 आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत जे काही इंडिकेटर्स होते, निर्देशक होते, त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज जे आहे ते इंधनाला दिलं. लक्षात ठेवा, इंधनाला वेटेज आहे 1/3. म्हणजे काय, इंधन म्हणजे तुम्ही काय नेमकं वापरतात. बहुतांश लोक भारतात काय वापरतात, म्हणजे गॅस वापरतो आपण, LPG, किंवा मग इलेक्ट्रिकल शेगडी वापरतो, किंवा जे काय आपण त्याला गौऱ्या म्हणतो सेनाच्या, किंवा लाकडं असतील ते लाकडं वापरतो. नेमकं काय म्हणजे आपलं रॉकेलवरला ते स्टोव असतो त्याचा वापर करतो. नेमकं कशाचा वापर करतो इंधनामध्ये ते बघितलं जातं. तर मोस्टली भारतामध्ये काय वापरलं जाते माहिती आहे सर्वांना, ग्रामीण भागामध्ये तर लाकडाचा बहुतांश वापर होतो. त्यामुळे हे इंधन पण महत्त्वाचं. किती लोकांच्या घरी LPG गॅस आहे याचा इथं विचार केला जातो, इंधन. त्याच्यानंतर स्वच्छता, म्हणजे किती लोक जे आहेत ते स्वच्छ जमिनीवर राहतात, स्वच्छ घरामध्ये राहतात, किंवा ज्या घरी राहतात त्या घराच्या आजूबाजूला स्वच्छ
स्वच्छता आहे का याचा पण विचार केला जातो. तुम्ही घरी तर राहता पण ते स्वच्छ नसेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आरोग्य पण चांगलं राहणार नाही स्वच्छता नसेल तर. त्यामुळं स्वच्छता पण महत्त्वाची आहे. आणि स्वच्छतेला जे काय आहे ते भारांश दिला आहे 1.18 जे आहे ते भारांश दिलं आहे, म्हणजे खूप कमी दिलं आहे या ठिकाणी. पण स्वच्छता महत्त्वाची असते. इंधन, त्याच्यानंतर स्वच्छता. किती लोक भारतामध्ये स्वच्छ जमिनीवर राहतात, तर हे प्रमाण खूप कमी आहे भारतामध्ये. पेयजल म्हणजे पिण्याचं पाणी. आता किती जणाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळते, मिनरल वॉटर जे आहे. अलीकडे बघितलं तर गल्लोगल्ली तुम्हाला मिनरल वॉटरची काही जे काही प्रोजेक्ट आहे ते पाहायला मिळतात आपल्याला. आता प्रत्येकच जवळपास मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये शहरी भागात तरी किमान आणि बऱ्याचशा बहुतांशी ग्रामीण भागामध्ये पेयजल चांगलं झालेलं आहे. पूर्वी तरी आपल्याला महानगरपालिकेचं जे काय ब्लिचिंग पावडर टाकलेलं पाणी प्यायला मिळायचं ते आजही मिळते, तो मुद्दा वेगळा. पण अलीकडं पेयजलची फॅसिलिटी जी आहे ते अगदी 10 रुपयामध्ये मिळायला लागली. पण पेयजल नेमकं पाण्यावर पण डिपेंड करतं ना, बऱ्याचशा बिमाऱ्या पाण्यावर डिपेंड करतात. त्याच्यामुळं पाण्यापासून पण आरोग्य खतऱ्यामध्ये येऊ शकते. म्हणून पेयजल कसं आहे याचा पण विचार केला जातो. पण बहुतांश लोकांना आजही अशुद्ध पाणी किंवा पाणी मिळतही नाही, हे सुद्धा समस्या आपल्या देशामध्ये पाहावयास मिळते. वीज, इलेक्ट्रिसिटी म्हटलं तर मीटर की जणाच्या घरी आहे, कारण की तारा आकडा टाकून ओढून घेतात माहिती आहे. ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट संध्याकाळच्या टायमाला टाकायचं आणि ओढून घ्यायचं, सकाळी काढून ठेवायचा. तर अशा पद्धतीने किती जण आकडे भादर आहेत, ते आकडे भादर बघितले जातात. ठीक आहे, मॅक्झिमम लोकांजवळ मीटर असलं पाहिजे जे गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त असेल आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते घरी वीज घेतली पाहिजे. तर किती जणांच्या घरी मीटर आहे, किती जणाच्या घरी 24 तास वीज येते, हे या ठिकाणी बघितलं जातं. याला सुद्धा जे वेटेज आहे 1.18 आहे. स्वच्छता, पेयजल, वीज, तर हे सुद्धा या ठिकाणी बघितलं जातं. दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना मीटर पण दिलं जातात गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. वीज जी आहे ती मोफत दिली जाते. ठीक आहे, स्वच्छते आता ते स्वतःलाच करायचं आहे, तो मुद्दा वेगळा. इंधन पण शासनच देण्याचं काम करतं. याबरोबर घर किती जणाकडं आहे, त्याच्यानंतर कशा प्रकारचं आहे, नाही तर मग शासन त्यासाठी काय प्रयत्न करेल. आता घर बघितलं तुम्ही तर भारतातल्या किती लोकांकडे परमानंट घर आहे, आणि याबरोबरच मातीनं बांधलेलं आहे की मग ते पक्क्या विटांनं बांधलेलं आहे, घरावर छत कोणतं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीचं राहणीमान जे आहे ते डिसाईड केलं जातं. ते 1.18 सुद्धा काय दिलेलं आहे आपण, भारांश दिलेला आहे. मालमत्ता म्हणजे पैसे वगैरे किती आहे त्याच्याकडं, म्हणजे काही बँक बॅलन्स आहे का, याचा पण या ठिकाणी विचार केला जातो. राहणीमानाचाच तो भाग आहे. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही मोजला ते 10 होऊन जातात बघा या ठिकाणी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 10 इंडिकेटर्स आहेत. आणि डायमेन्शन किती आहेत, 3 आहेत, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लोकांचं राहणीमान जर बघितलात तर मला वाटतं की 25 ते 30% लोकांचं, हार्डली 20% लोकांचं राहणीमान चांगलं असेल. बाकी सगळ्याचं राहणीमान निकृष्ट दर्जाचं आहे. कारण का, प्रत्येकाच्या घरी गॅस असेलच असं नाही. गॅस जरी शासनाने दिला असेल तर स्वच्छतेचा प्रश्न येतो. स्वच्छ जमीन असेल, स्वच्छ घर असेल, याबरोबर पेयजल, पिण्याचं पाणी जे असेल ते मिळतेच की नाही हा प्रश्न आहे. किती लांबून आणावं लागतं हे पण मुद्दा आहे. ग्रामीण भागामध्ये मिळत असेल तर स्वच्छ आहे की नाही हा पण प्रश्न तेवढाच आहे. वीज मी आता सांगितलं तुम्हाला, किती जण आकडे बहादर आहेत ते विचार केला जातो. तुमचं राहणीमान डिसाईड करतं, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड डिसाईड करतं. घर कसं आहे याच्यानुसार तुमचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ठरतं. आणि बँक बॅलन्स किती आहे, म्हणजे आरोग्याची एखादी समस्या निर्माण झाली तर तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊ शकता का आरामात. या सगळ्या गोष्टीनुसार तुमचं काय करते, इथं जे मुद्दे दिले त्याच्यानुसार लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ठरते. याच्यानुसार तिथलं एज्युकेशन डिसाईड होते आणि याच्यानुसार तिथलं आरोग्य डिसाईड होते. एखाद्याच्या घरी खूप बालमृत्यू होत असतील तर समजून घ्या की त्या घरचं आरोग्य चांगलं नाही. एखाद्या घरी शिक्षणच कोणी घेतलं आहे तर समजून घ्या की एज्युकेशन नाही आहेच. मग ह्या 2 गोष्टी नाही तर या गोष्टी तर येणारच नाही त्या अर्थामध्ये, कारण बाकी या गोष्टी काय प्रश्न निर्माण होत नाही. ते 3 गोष्टीचा विचार करून, 3 आयामाचा, 10 निर्देशकाचा वापर करून काय केला जातो, बहुआयाम. आता काय काय आयाम बघितले याच्यामध्ये, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे तर बघितलं, जे की HPI मध्ये पण आपण बघायचो. ठीक आहे, पण याबरोबर आपण काय बघितलं, एवढंच नाहीये, त्याच्यासोबत काय काय बघितलं जाईल, याच्यासोबत पोषण बघितलं जाईल, बालमृत्यू बघितला जाईल, शालेय शिक्षणातील वर्ष चेक केले जातील, शालेय उपस्थिती चेक केली जाईल, इंधन कोणतं आहे, स्वच्छता आहे की नाही, पेयजल कसं आहे, वीज, घर, मालमत्ता, या सर्व गोष्टी बघितल्या जातील. सांगायचा मुद्दा असा, एखाद्या व्यक्तीला हे सगळ्या गोष्टी मिळू शकतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. समजा उदाहरण घ्या, एखाद्याच्या घरी गॅस असेलही, एखाद्याच्या घरी थोडीफार स्वच्छता असेलही, एखाद्याच्या घरी पियाला पाणी असेलही, वीज पण असेलच बहुतांश करून, आणि घर पण साधारण असेल, आणि थोडेफार पैसे असतील जवळ. आता प्रश्न पडतो की ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात असतीलही, पण फरक असा पडतो, संबंधित व्यक्ती उत्पन्नानुसार दारिद्र्यामध्ये येणार नाही, हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, उत्पन्न दारिद्र्य वेगळं विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्न दारिद्र्य वेगळं. उत्पन्न दारिद्र्य म्हणजे काय, ज्याच्याकडे 2 टायमाचं खाण्यापिण्याचे पैसे नाही त्याला उत्पन्न दारिद्र्य म्हणतो आपण. म्हणजे एखादी व्यक्तीला खायापिया मिळते 2 टायमाचं, हे सत्य आहे. ठीक आहे, पण खायापिया जर 2 टायमाचं त्याला मिळत असेल तर त्याच्या घरी बालमृत्यू होत आहे, हे लक्षात ठेवा. खायापिया मिळत असेल त्याच्या घरी 2 टायमाचं म्हणजे 24 कॅलरीज मिळतात, पण बालमृत्यू होत आहेत. शिक्षणामध्ये त्यांना
बऱ्याचशा गोष्टीमध्ये समस्या निर्माण होत आहे आणि ह्या गोष्टीमध्ये पण समस्या आहे. याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी बऱ्यापैकी आहेत, इंधन बऱ्यापैकी आहे, स्वच्छता बऱ्यापैकी, पेयजल बऱ्यापैकी, घर पण तुटकं आहे, शिक्षणामध्ये बऱ्यापैकी शाळा मिळते, बालमृत्यू पण होतच आहेत. ठीक आहे, म्हणजे 2400 कॅलरीज जरी मिळत असतील एखाद्या फॅमिलीला, 2400 कॅलरीज मिळत असतील तरी याचा अर्थ असं म्हणायचं का मग ते दारिद्र्याखाली नाही? तर बिलकुल नाही. का? कारण त्याचा एक अँगलनं तो दारिद्र्यामध्ये दिसत नाही, एका अँगलनं तो दारिद्र्यामध्ये दिसत नाही, कारण त्याचं उत्पन्न भलेही 2400 कॅलरीज अन्न मिळून देण्या एवढं इतपत असेलही, मात्र तो दुसऱ्या अँगलनं दारिद्र्य असू शकतो, ते म्हणजे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड. म्हणजे MPI काय करतं? MPI उत्पन्न दारिद्र्य तर मोजते, याबरोबर राहणीमानानुसार लिव्हिंग ऑफ स्टँडर्डनुसार दारिद्र्य पण मोजण्याचं काम करतं. आणि HPI काय करत असे? HPI फक्त उत्पन्न दारिद्र्य मोजण्याचं काम करत असे. लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जे आहे ते त्या ठिकाणी फारसं लक्षात येत नव्हतं. म्हणून सांगायचा मुद्दा असा, याला बहुआयामी दारिद्र्य यासाठी म्हणतात कारण ते दोन्ही गोष्टी मोजतं, उत्पन्न दारिद्र्य याबरोबर लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड पण मोजण्याचं काम करतं. आणि एकूणच पूर्णपणे सर्व चारी बाजूनं त्याचं जे काय 4D अँगलनं बघितला तुम्ही तर दारिद्र्य त्या लोकांचं लक्षात येतं. म्हणून MPI हा आजच्या टायमाला सर्वश्रेष्ठ निर्देशांक मानला जातो दारिद्र्य मोजण्यासाठी जगभर, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण पाहू की नेमकं भारताचा MPI किती आहे, MPI मोजताना कशा पद्धतीने मोजतात त्याची पण थोडक्यामध्ये आपण माहिती पाहू. 2019च्या MPI नुसार भारताचं काय जे आहे ते किती MPI आहे हे पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर MPI मोजतात कसं, तर 0% ते 100% या प्रमाणामध्ये MPI मोजला जातो. ठीक आहे, 0% म्हणजे काय आणि 100% म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 0 म्हणजे शून्य ज्याला म्हणतो तर अभाव नसणे, 0% म्हणजे अभाव नसणे आणि 100% म्हणजे अभाव असणे. म्हणजे ज्या देशाला किंवा ज्या व्यक्तीला 0 गुण मिळालेले आहेत अशा व्यक्तीकडं कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य नाही आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी नाही, कोणतंच नाही आहे. आणि ज्याला 100%, आता कोणताही व्यक्ती 0 तर असणारच नाही, बोटावर मोजणार लोक असू शकतात, नाही असं नाही, अंबानीसारखे मी नाही ना करू शकत नाही या ठिकाणी, पण बहुतांशी करून जे आहेत लोक 99% लोक जे असतात तेच त्याच्याकडं कुठं ना कुठं तरी म्हणजे ते 0 मार्क मिळणारच नाहीत ना त्यांना, 1 2 3 4 तरी मार्क राहतात. अंबानीसारख्या लोकांना 0 मार्क मिळू शकतात त्या ठिकाणी. आणि मला वाटत नाही कोणी 100% म्हणजे 100%च मार्क मिळतील असंही कोणी असणार नाही, कारण इतकंही कोणी राहणारच नाही. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी असू शकतात, पण 50पेक्षा जास्त असतात. या दरम्यान मोजलं जातं. पण लक्षात ठेवा, देशाची रँकिंग जी आहे ती रँकिंग जाहीर केली जात नाही. MPI देशाची रँकिंग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं काही जाहीर केलं जात नाही. आता बघा या ठिकाणी कसं मोजलं जातं, मोजताना बघा तर ज्या कुटुंबाला ठीक आहे 33.33% ठीक आहे पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, या 0 ते 100% हे गुण आहेत लक्षात ठेवा. याच्यापैकी 33.33% जास्त गुण मिळालेले आहेत तर त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. याचा अर्थ असा आहे, म्हणजे 33.33% किमान त्याला मार्क मिळाले पाहिजे, गुण मिळाले पाहिजे. याच्यापेक्षा जास्त मिळाले तर बहुआयामी दारिद्र्य आहे. मग दुसरं, ज्या कुटुंबाला ठीक आहे, ज्या कुटुंबाला 20 ते 33.33% याच्या दरम्यान मिळतात गुण, या दरम्यान मिळतात, तर असलं जी काही फॅमिली असते ती फॅमिली असुरक्षित मानली जाते. असुरक्षित म्हणजे काय? म्हणजे आजच्या टायमाला तरी MPI नाही ती फॅमिली, म्हणजे ही फॅमिली आजच्या टायमाला तर बहुआयामी दारिद्र्यामध्ये येत नाही. पण एखादं संकट आलं असेल, आरोग्याचं संकट असेल, नॅचरल संकट असेल एखादी, असं संकट जर आलं तर ती फॅमिली कधी पण दारिद्र्यामध्ये लोटल्या जाऊ शकते. म्हणजे एखाद्या फॅमिलीला समजा 30 गुण मिळालेले आहेत, 30% गुण मिळाले आहेत, तर एखादे संकट आलं तर हे 33%च्या पुढे जाऊ शकतात ना, प्लस होऊ शकतात, म्हणजे बहुआयामी दारिद्र्यामध्ये लोटले जाऊ शकतात ते, कारण हे कसे ते असुरक्षित आहेत. एखाद्याला 28 गुण मिळालेले आहेत, हा पण जाऊ शकतो. एखादी 2 जर संकट आले त्यांच्याकडं, तर असं कोरोनासारखं संकट आलं, आता बघून घ्या एखादी फॅमिली आहे ज्याला 28 गुण मिळालेले आहेत ऑलरेडी, म्हणजे ते MPI येत नाही, मग 6 महिने झालं कोरोना आलेला आहे, मग या स्थितीमध्ये ते 34च्या पुढे गुण गेले, त्याच्या दारिद्र्यामध्ये लोटतो. म्हणजे संकट जे नॅचरल आलेलं आहे याला तो पेलू शकतो का, किंवा एखादी आरोग्याचं काही संकट आलं तर ते पेलू शकतो का, हे विचार केला जातं. म्हणून या गुणाच्या लोकांना काय म्हणतात? असुरक्षित म्हणतात. आणि 20%पेक्षा कमी गुण जर मिळत असतील, ज्या कुटुंबाला 20पेक्षा कमी मिळतात, तर ती व्यक्ती जी आहे ते किंवा ते फॅमिली जी आहे ते MPI मोडत नाही, म्हणजे ते एकदम मजबूत आहे. कोरोनासारखे संकट असतील तर ते असे संकट ते आरामात झेलू शकतात, पेलू शकतात. म्हणून 20पेक्षा खाली असणाऱ्याला MPI धरलं जात नाही. 20 ते 33 असेल तर त्याला असुरक्षित मानलं जातं. 33.33 पेक्षा जास्त असेल तर बहुआयामी दारिद्र्य मानलं जातं.
आणि ज्या फॅमिलीला 50%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, अबोव 50%, अशा कुटुंबाला तीव्र बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. तीव्र बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. म्हणजे अत्यंत जास्त ते त्रासदायक आहे त्या लोकांना. ठीक आहे, म्हणजे अत्यंत गरिबीमध्ये जगत आहेत असं मानलं जातं 50%पेक्षा जास्त गुण असतील तर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. याबरोबर वर्ल्ड बँक जे काय दारिद्र्य मोजण्याचं काम करतं, तर वर्ल्ड बँक दारिद्र्य मोजत असताना वर्ल्ड बँकेची जी आकडेवारी काढली जाते, जागतिक बँक जी आहे, वर्ल्ड बँक जी आहे, तर वर्ल्ड बँक दारिद्र्य मोजते त्याला आपण एक्स्ट्रीम पॉवर्टी, अत्यंतिक दारिद्र्य म्हणतो. वर्ल्ड बँकेची आकडेवारी जी असते त्याला आपण काय म्हणतो, अत्यंतिक दारिद्र्य, एक्स्ट्रीम पॉवर्टी. म्हणजे वर्ल्ड बँक काय मोजतं, एक्स्ट्रीम पॉवर्टी मोजतं. आणि MPI काय मोजतं, MPI मधून कोणतं, म्हणजे वर्ल्ड बँकेकडून कोणतं दारिद्र्य लक्षात आलंय, तर अत्यंतिक दारिद्र्य लक्षात आलंय. तर MPIच्या माध्यमातून ॲक्यूट पॉवर्टी लक्षात येतं. ॲक्यूट पॉवर्टी ही लक्षात येते. ॲक्यूट पॉवर्टी म्हणजे काय, अल्पकालिक. ठीक आहे, अल्पकालिक दारिद्र्य हे लक्षात येतं. ॲक्यूट पॉवर्टी म्हणलं की लक्षात ठेवायचं MPIच्या माध्यमातून लक्षात येतं, आणि वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून म्हणलं तर अत्यंतिक दारिद्र्य. विद्यार्थी मित्रांनो, SDG जे काही गोल्स आहेत, SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, जे आपल्याला पूर्ण करायचे सर्व देशांना, या गोल्समधले बरेचसे गोल्स जे आहेत, जसं पोषण आहे. आता पोषण या ठिकाणी मी लिहिलं होतं, माहिती आहे सर्वांना. तर पोषण जे आहे ते SDGचं गोल्स आहे. पोषण जे आहे ते SDGचं दुसरं गोल आहे, SDG 2 म्हणतात त्याला. म्हणजे SDGच्या गोलमध्ये पोषण येतं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, MPI हे इंडिकेट करतो की ते संबंधित देश जे आहे तो SDGचे गोल्स पूर्ण करत आहे का, यासंबंधी MPI जे आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, एखाद्या देशाने SDGचे गोल्स पूर्ण केलेत की नाही हे पाहायचं असेल तर त्या ठिकाणी MPI जर त्या देशाचा चेक केला तर लक्षात येऊन जाईल की त्या देशाचं SDG गोल्स पूर्ण होत आहेत की नाही, असं पण या ठिकाणी म्हणतात. किंवा असा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, कारण पोषण हे SDGचं दुसरं गोल आहे. याबरोबर जे काही बालमृत्यू आहे ते SDGचं तिसरं गोल आहे. SDGचं तिसरं गोल आहे, लक्षात ठेवा. SDGचं बालमृत्यू आहे. याबरोबर त्याच्यानंतर शालेय शिक्षणातील वर्षे आणि शालेय उपस्थिती जे आहे हे SDGचं चौथं गोल आहे. SDGचं चौथं गोल आहे. शालेय शिक्षणातील वर्ष आणि शालेय उपस्थिती हे चौथं गोल आहे. आणि याबरोबर जे काय आपले बाकीचे इंधन असेल, स्वच्छता असेल, हे सुद्धा जे आहे ते SDGचे गोल आहेत. म्हणजे सर्व जे काही SDGचे गोल्स आहेत ते आपल्याला MPI मध्ये दिसून येतात, आणि MPIच्या माध्यमातून SDG गोल जे आहेत ते डिसाईड होतात, असं या ठिकाणी आपला लक्षात येतं. भारताचं जे MPI बघितला तुम्ही 2019चा भारताचा MPI जर काढला तुम्ही 2019चा MPI, तर 0.123 येतो. 0.123 MPI येतो भारताचा 2019चा. आणि भारताचं जे काही MPI नुसार दारिद्र्य जर मोजला तुम्ही तर 27%च्या जास्त येतं. भारताचं MPI नुसार दारिद्र्य बघितलं तुम्ही तर 27.9 येतं. ठीक आहे, म्हणजे एवढे मार्क मिळालेले आहेत, पण दारिद्र्य किती आपलं 27.9% आहे, जे की बरंच प्रमाणात जास्त मानलं जातं. आणि तीव्र जर दारिद्र्य बघितलं तुम्ही, तीव्र बहुआयामी दारिद्र्य जर बघितला तुम्ही तर ते 43%पेक्षा जास्त भारतामध्ये दिसून येतं, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्यातला पहिला बघितला MPI. पुढील लेक्चरमध्ये आपण जे काही GHI असेल किंवा HCR असेल हे बघू, आणि याच्यानंतर मग आपण सापेक्ष दारिद्र्याचे जे काही निर्देशांक असतील तर ते बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर कसा वाटला याबद्दल कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद, थँक्यू. थांबू या ठिकाणी.